आपण डॉक्टर माशेलकर सरांना सन्मानित करतो आहोत। अमेरिकेच्या जबड्यात घुसून त्यांचे दात मोजणारा भारतीय वाघ डॉक्टर रघुनाथ माशेलकर। जोरदार त्याला उभं राहून काय झालं पाहिजे, इतकं मोठं कार्य आहे सरांचं आणि आपण सन्मानित करतो आहोत। सातपुडा शिक्षण प्रशिक्षण प्रसारक मंडळ आपल्याला सहर्ष सन्मानित करत आहे सर। टाळ्या चालूच राहिल्या तर चांगलं। खूप मोठं कार्य आहे, टाळ्या तितक्याच झाल्या पाहिजे। डॉक्टर परम आदरणीय स्वामीजी, प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी जी, डॉक्टर डी.जी. चौधरी, डॉक्टर संतोष ठाकरे आणि आपण सर्व 23 तास 8:30च्या सुमाराला आणि आल्यानंतर आतापर्यंत 5 सभा झाल्या आहेत। आता ही 6वी सभा, ही आजची शेवटची आणि यानंतर मी नागपूरला जात आहे। आता मी 69 वर्षाचा आहे। त्याला जर 365 दिवसांनी आपण जर गुणलं आणि मला जर कोणी विचारलं की तुझ्या आयुष्यातले सर्वात सुरम्य असे 24 तास कोणते, तर मी म्हणेन अमरावती। आणि त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला। हो, काल रात्री 10 साडे 10 पर्यंत व्याख्यान चाललेलं होतं। सकाळी 8:30ला सुरू झालं पुन्हा, आणि एक सांगतो, एक जी नवीन ऊर्जा मला दिसली अमरावतीमध्ये। या सर्व तरुण मुला मुलीमध्ये अशी ऊर्जा मला कुठे दिसलेली नाही। आणि खरं सांगतो, मी अमरावतीमध्ये आहे म्हणून मी सांगत नाही, मी सगळीकडे फिरतो, महाराष्ट्रात सुद्धा फिरतो बरं का। मी नुसतं मुंबई पुण्यात नव्हे, कोपरगावला गेलो होतो काही महिन्यापूर्वी, सांगलीला गेलो होतो, साताऱ्याला गेलो होतो, कराडला 2दा जाऊन आलो, बारामतीला गेलो परवा, आज अमरावतीमध्ये मी आहे, पाहतोय मी सगळं हा इथलं महाराष्ट्र। आणि खरं सांगतो मी तुम्हाला, ही प्रचंड ऊर्जा आज, त्याला प्रश्नोत्तर आज जी झाली त्याच्यामध्ये मुलांनी इतकी सुंदर मला असे प्रश्न विचारले, तुम्हाला खरं सांगतो। हा असा बुद्धिमान अमरावती आहे, हा बुद्धिमान विदर्भ आहे। कोण म्हणतं रिसोर्सफुल असा हा विदर्भ आहे, मी म्हणेन रिसोर्सफुल विदर्भ आहे। कोण म्हणेल अशा देशाला असं म्हणतं जिथे गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, गुलाबराव महाराज, हा आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे आणि या आत्मविश्वासाबद्दल मी आपल्याकडे बोलणार आहे। मला असं वाटतं की अमरावतीचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे, विदर्भाचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे, ठरवणार आहात। आज पुन्हा भारताचं स्वप्न पाहिलं गेलं। आज पुन्हा या प्रतिमा संगम हा जो एक योग आलेला आहे, मी सर्वप्रथम प्राध्यापक दिनेश सूर्यवंशीचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी आज दिली।
सातपुडा शिक्षण आणि प्रतिक्षण प्रसारक मंडळीचं जे काम आहे अमरावतीमध्ये हे प्रचंड काम आहे. स्फूर्ती आपण देत आहात, प्रेरणा आपण देत आहात आणि या प्रेरणेचा फायदा एवढा प्रचंड होणार आहे कारण हा आत्मविश्वास या युवा पिढीमध्ये वाढला आणि ही युवा शक्ती जर योग्य कामी लागली तर केवळ याच प्रदेशाचं नव्हे भारताचं कल्याण होईल, भारत पुढे जाईल. 2-3 गोष्टीविषयी मला सांगायचं आहे. आज हा पुरस्कार दिला जातो आहे आणि मला अभिमान वाटतो की आज तुम्ही मला या पुरस्कारासाठी मी योग्य आहे असं आपण समजलात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि मी आमचे दोघांचे घनिष्ठ संबंध आहेत. इथे बरीच मुलं आहेत, मुली आहेत म्हणून त्यांना थोडंसं सांगावं असं वाटतं मला. कारण तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलामना प्रत्यक्षात पाहिलंय, प्रत्यक्षात ऐकलंय, टीव्हीवर पाहता तुम्ही त्याला, त्यांनी लिहिलेलं वाचता आपण. पण काही अशा गोष्टी असतात की ज्या आपण पाहतो आणि त्या पाहिल्यानंतर त्या व्यक्तीतले वेगळे गुण आपल्याला दिसतात. त्या गुणांविषयी मी आपल्याला थोडंसं सांगतो भाषणाची सुरुवात करताना, कारण ह्या गुणांचं आपण अनुकरण करायला पाहिजे. पहिला प्रसंग मला आठवतो म्हणजे 1993. डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यावेळी आपल्या ज्या सगळ्या डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहेत त्याचे चीफ होते. SATORM त्याला म्हणतात, सायंटिफिक ऍडवायझर टू रक्षा मंत्री. त्यांचा मला फोन आला. मला म्हणायला लागले, मशेलकर आमची ह्या सर्व 55 आमच्या ज्या प्रयोगशाळा आहेत डिफेन्स रिसर्चच्या, आम्ही सगळे डायरेक्टर्स एकत्र जमणार आहोत पुण्यामध्ये, तर तू ये आणि सुरुवातीचं तुझं भाषण दे, कीनोट ऍड्रेस दे. तर म्हटलं सर कशावर देऊ मी? तर म्हणजे तुझा विषय जो काय असेल तो. तर म्हटलं मी देईन फायटिंग इट इन द मार्केट प्लेस. ते म्हणायला लागले फायटिंग इट इन द मार्केट प्लेस म्हणजे काय, हा काय विषय आहे? तर म्हटलं असं आहे की 1991 नंतर भारताचं लिबरलायझेशन आणि ओपनिंग अप झाल्यानंतर माझ्यासारख्या ज्या प्रयोगशाळा आहेत केमिकल लॅबोरेटरी सारख्या, यांना आता मल्टीनॅशनलची कॉम्पिटिशन करावी लागते. मार्केट प्लेस मध्ये जिथे ही लोक आहेत तिथे मला हे करावं लागतं. मी ही जी पॅटर्नची नवीन मुवमेंट सुरू केली होती 1989 मध्ये, त्याविषयी थोडं सांगितलं. आणि त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की 1989 मध्ये जेव्हा मी NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचा डायरेक्टर झालो, तेव्हा मी काय पाहिलं की कधीही आम्ही काही असं केलं की जे जगाच्या पुढे आहे आणि ते घेऊन आम्ही जर भारतीय उद्योगांकडे गेलो तर ते भारतीय उद्योग मला म्हणायचे, अरे हे ठीक आहे पण तुम्ही काहीतरी नवीन केलेलं दिसतंय, पण हे त्या लोकांनी केलंय का, म्हणजे अमेरिकेने केलंय का, जपानने केलंय का? आणि मी जर नाही म्हटलं तर ते घेत नसतं. का बरं? आत्मविश्वास नव्हता. हा आत्मविश्वास नव्हता की आपण जगाच्या पुढे जाऊन काहीतरी विचार करू शकतो, काहीतरी करू शकतो. तर म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आपण कशाला असायला हवं, आपण इंटरनॅशनल केमिकल लॅबोरेटरी बनवूया. आणि मी काय विकतो आहे, मी ज्ञान विकतो आहे ना. आय एम इन द मार्केट ऑफ नॉलेज. तर म्हटलं हे मला इथेच कशाला विकायला पाहिजे, मी जगात विकेन, मी अमेरिकेला विकेन. आणि त्यावेळी मला अजून आठवतं कुणीतरी मला सांगितलं की जनरल इलेक्ट्रिकचं बजेट हे भारताच्या बजेटहून जास्त आहे, R&D बजेट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट. तर त्यावेळी मी म्हटलं होतं त्याला की इट इज नॉट द साईज ऑफ द बजेट, इट इज द साईज ऑफ द आयडिया दॅट मॅटर्स. आणि त्यावेळी मी त्याला म्हटलं की तुम्ही जनरल इलेक्ट्रिकचं नाव घेतलं ठीक आहे, ते लोक पॉलिकार्बोनेट बनवतात, त्याचा 40% वर्ल्ड मार्केट शेअर आहे, आपण त्याच्यामधनं पॅटर्न काढू आणि मी तुम्हाला दाखवतो आम्ही तेच त्यांना विकू. आणि NCLने हे करून दाखवलं बरं का 1991 मध्ये. जो देश जो नेहमी इतर देशांकडनं असे हात पसरून ज्ञान घेत होता तो द्यायला लागला बरं का. ते भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं. तर ही जी कथा आहे ही मी सांगितली आणि मी म्हटलं की आपल्याला पॅटर्न लिटरेट व्हायला पाहिजे. पॅटर्न इलिटरसी म्हणजे काय हे मी समजून सांगितलं. इलिटरसी म्हणजे काय,
inability to read, inability to write. Mashelkar, as usual, so sweet. You were so sweet to me. You called me Mr. Technology of India. But do you know I am patent illiterate, Mr. Patent illiterate of India. म्हटलं काय? नाही म्हणजे मला पॅटर्नची काहीच माहिती नाहीये. म्हटलं काय म्हणता? तर मला सांग असं की तू डिफेन्स साठी पॅटर्न महत्वाचे आहेत का? तर म्हटलं सर तुम्ही मिसाईल वगैरे काही पॅटर्न करू शकत नाही, पण त्यातला एखादा सेन्सर असतो, स्पेशल मटेरियल असतं, एखादी कंट्रोल सिस्टम असते, ती तुम्ही पॅटर्न करू शकता.